मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ज्या मुलाशी फोनवर मी बोललो, त्यानं त्याचा सीईटीचा स्कोर सांगितला 104. मी म्हणलं, थांब मी गेस करतो. मग 104 मार्क असतील सीईटीला. 104 मार्क असतील, तर मी त्याला म्हणलं 93 पासून 96 पर्यंत पर्सेंटाइल येणारच. तो म्हणला नाही. त्याच्या आवाजात स्पष्टपणे मला जाणवत होतो तणाव. तो रडतच होता आणि तो म्हणला, "सर 40च पर्सेंटाइल आले." मी त्याला म्हटलं, "हे पॉसिबलच नाही." याच्या पाठीमागचं कारण सांगतो. लक योगायोग म्हणा, काही म्हणा, की माझ्या क्लासमध्ये 3 मुलांना 77, 77, 77 स्कोर झालाय. आणि तिघही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होते आणि तिघांचंही पर्सेंटाइल 89 पॉइंट समथिंग आहे. पण मी सांगू का, मी WhatsAppवर त्यांनी जेव्हा मला मार्क्स सांगितले, ओके. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी मला जेव्हा मार्क्स सांगितले, आता मी तुम्हाला दाखवत बसत नाहीये. तुम्ही माझ्यावर ठेवा विश्वास. त्यांनी जेव्हा मला मार्क्स सांगितले, तेव्हा मी इमिडिएटली मी त्यांना ना, इमिडिएटली सांगितलं होतं क्लोज टू 99 पर्सेंटाइल येणार. आलं. बरं. एका मुलाला 96 मार्क आहेत बरं का. हां, 96 आहेत. त्याला 94 पर्सेंटाइल आलेत. 94 पर्सेंटाइल आलेत. दुसरी महत्वाची गोष्ट 86 मार्क असणारी एक स्टुडंट आहे. तिचं पर्सेंटाइल 93.66 आहे. ओके. शिफ्ट एकदम हार्ड होते. एकदम हार्ड होते. ओके. बरं. त्याच्यानंतर 139, 99 प्लसच होणार. कुठपर्यंत जाणार? तर माझं म्हणणं होतं 99.67 कडे जाईल, 5 कडे जाईल. नाही झालं तसं. 99.22 काय हरकत नाही. 131, 99.11 आहे. ओके. 104 मार्क आहेत एका मुलीला, तिचं 95 आहे. हे सगळं ओके आहे ना, हे सगळं ओके चाललंय. पण ज्याच्याशी मी बोललो, तो म्हणला, की आमच्या शिफ्टला त्याचं म्हणणं होतं, की 23 मे आणि सेकंड शिफ्टला सगळ्याच मुलांचे प्रॉब्लेम झालेत. आता मी इथं मुलांच्या बाजूनं बोलणार नाहीये. मी तुम्हाला गेल्या वर्षीचा अनुभव सांगणार, ज्यात माझी सुद्धा थोडीशी फसगत झाली होती. मी पण पटकन मुलांच्यावर विश्वास ठेवला होता आणि मला सुद्धा वाटायला लागलं होतं, की सीईटी सेलकडून चुकतंय. मग गेल्या वर्षी काय झालं होतं, सीईटी सेलनं काय केलं, की खूप गोंधळ झाला. नाही, कमी मार्क आहेत, खूप कमी पर्सेंटाइल दिलेत आम्हाला, चांगले मार्क आहेत, काहीतरी चुकलंय. सीईटी सेलला मेल करण्यात आले, पालक जाऊन रोज भेटायला लागले. मग सीईटी सेलने गेल्या वर्षी पुन्हा तुमची जी अँसर शीट आहे ना, रिस्पॉन्स शीट 3 दिवसासाठी ओपन केली. कुणीही पुढं आलं नाही बाळांनो, नाही आलं पुढं. नाही आलं. रिॲलिटी सांगतो तुम्हाला मी. ज्या मुलाला 104 मार्क पडले ना, ज्याच्याशी मी बोललो, त्याला मी इमिडिएटली बोललो होतो, की "पाठव तुझी रिस्पॉन्स शीट. मी स्कोर काउंट करतो आणि एवढ्या स्कोरला जर तुला 40% दिले असते, तर आपण सीईटी सेलकडे जाऊया." नाही. तो म्हटला, "हां, सर मी चेक करतो, तुम्हाला लगेच पाठवतो." थोड्या वेळाने कॉल आला. सो मी डाउनलोडच केली नाही. का नाही केलं? का नाही केलं? YouTubeला तुम्ही फॉलो करताय. प्रत्येक वेळेस मी नाही, बाकीच्या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही रिस्पॉन्स शीट तुमची डाउनलोड केली पाहिजे. मी तर मागून घेतलं होतं प्रत्येकाकडून रिस्पॉन्स शीट. जेवढ्यांचे मला कॉल आले, ज्यांना मी बोललो होतो ना, मला पाहिजेत, मला बघायचे की जे मॅथ्स भयंकर अवघड आहे, ते कसं अवघड? ही उत्सुकता होती मला, की कुठल्या लेव्हलचं मॅथ्स आलंय मला बघायचं होतं. ईझी क्वेशन्स होते, फक्त लेंथी होते. तो मुद्दा वेगळा आहे, बाजूला ठेवा. पण हा मुद्दा इम्पोर्टंट आहे, की तुमच्याकडं जर नसेलच रिस्पॉन्स शीट, तुमचा स्कोर त्यात काउंट करण्याची पॉसिबिलिटीच नसेल, तर यावर्षी परत सीईटी सेल कसं ओपन करेल? दरवर्षी तोच उद्योग करायचा आहे का? नाही करणार सीईटी सेल. बरं, आता सगळ्यात महत्वाचं मला काय म्हणायचं आहे बघा, की हा माझा नंबर आहे. 8087318064. मला तुम्ही जर या किंवा कुठल्याही शिफ्टमध्ये असाल आणि तुमचा सीईटीचा स्कोर 100 प्लस आहे आणि पर्सेंटाइल ड्रास्टिकली कमी असेल, इमिडिएटली तुम्ही मला पाठवा. तुमची ती रिस्पॉन्स शीट पाठवा. सीईटीचा रिझल्ट पाठवा. हे असं होऊ शकत नाही. कारण बाळांनो, चूक होणं शक्यच नाहीये. सीईटी सेलचं मला आठवतंय गेल्या वेळेचं एक उत्तर होतं जे पालकांना द्यायचे, की तिथले जे व्यक्ती होते ना, ते बोलायचे, की "आम्ही काय केलं?" हे तर सगळं कॉम्प्युटराइज्ड आहे. ओके, सॉफ्टवेअर आहे त्याच्याशी म्हणूया आपण. तिथं सगळं होतंय. तेव्हा मिस्टेक होणं अल्मोस्ट इम्पॉसिबल आहे. आता चेक होणार, मिस्टेक होऊ शकतात. नाही असं नाही. पण मुद्दा असा आहे, की तुमच्याकडे रिस्पॉन्स शीट तर हवी आहे ना. बरं आता इथे एक मुद्दा असा आहे महत्त्वाचा लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवा, की 200 पैकी 100 हा एक मधला मार्क आहे. 200 पैकी 100 पडले तर 95 कडे जातोच स्टुडंट हे लक्षात घ्या. जातोच. मी तुम्हाला मगाशी लिहून दाखवलं होतं, की 86 च्या स्टुडंटला पण एवढे पडलेत हार्ड शिफ्टला. आता प्रॉब्लेम असा आहे, की
आता काय केलं काय पाहिजे? त्या मुलाचं म्हणणं होतं, "सर तुम्ही काय मला हेल्प कराल?" तर मी क्लिअरली सांगतो, की असा एक तर रिझल्ट असेल त्या बॅचमध्ये, त्या शिफ्टमध्ये तर बोलता येईल. पण क्लिअरली मुलं पुढे येतच नाहीत. येतच नाहीत, की 100 प्लस रिझल्ट आहे आणि सी पर्सेंटाइल कमी असं होत नाही. आता आणखीन एक सांगतो, कुठली मुलं तणावात आहेत त्यांना एक सांगतो. 70 प्लस स्कोर असेल, तर तुम्हाला एक्स्पेक्टेड पर्सेंटाइल मिळणारच. पण 70च्या खाली स्कोर गेला तुमचा 60, 50, 40 तर हे पर्सेंटाइल तुमचं कदाचित सिंगल डिजिट सुद्धा येऊ शकतं. की 50 मार्क आहेत, एकच पर्सेंटाइल होऊ शकतं. पॉसिबिलिटी आहे. कारण क्लिअरली बरं का पर्सेंटाइलचा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ स्टुडंटवर ते डिपेंड आहे. ओके. जे टॉपर स्टुडंट आहेत, त्यानंतर लोअर स्टुडंट आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली कमी स्कोरला काय होणार आहे, की इथपर्यंत येईपर्यंत त्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त मुलं वर गेली असणार आहेत. त्यामुळे तुम्ही खाली गेलेला असणार आहे खूप. तर पर्सेंटाइल पण हे खूप खाली येणारच आहे. बरं. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओत बोललोय तेच. पर्सेंटाइल आहे हे, रँक नाहीये. 95 पर्सेंटाइलला 18,000 पर्यंत रँक येऊ शकते. त्याच्यावर वन ऑफ द बेस्ट, बेस्ट म्हणता येत नाही, पण ठीक-ठाक चांगलं कॉलेज मिळू शकतं. मुलं 99 पॉइंट समथिंग असणारे रिपीट करायचा विचार करतायत. हं, मी एका मुलाबद्दल बोलतोय किंवा एका नाही, ट्रेंड आहे तो लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. 10वी पण चांगले मार्क आहे. जे-ई-च्या पहिल्या-दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पण 95 प्लस पर्सेंटाइल आहे. मग सी-ई-टीत पण 99 प्लस मिळाले. मग ती मुलं व्ही-आय-टी नको म्हणतायत. बरं याच्या पाठीमागचं कारण आहे गेल्या वर्षी काही थोडासा गोंधळ झाला असेल तो. पण ही एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे. अतिशय पुण्यात मी तर सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी नंतर व्ही-आय-टीचंच नाव घेतोय. पी-सी-सी-ओ-ईने पण चांगली गिफ्ट घेतलेली आहे. मग हे 4-5 कॉलेजेस पुण्यातले ते टॉपचे म्हणूया आपण. टियर 1 म्हणूया आपण. टियर 2 तुम्ही तुम्ही म्हणता टियर 2. मी सगळ्याच कॉलेजला बेस्ट म्हणतो. टियर 2 मध्ये कॉलेजांना म्हटलं तर ती पण बेस्ट आहेत. पण मुलांची ना मानसिकता होत नाहीये. मी आय-आय-टीला जाऊ शकतो. त्या लेव्हलचा मी स्टुडंट आहे. मला एन-आय-टी तर मिळालो. ट्रिपल आय-टी तरी. व्ही-आय-टी नको वाटते ना? चुकताय तुम्ही लक्षात घ्या. मी तर म्हणतोय वालचंद काय वाईट आहे? बेस्ट कॉलेज आहे. सांगलीला आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सरदार पटेल अंधेरी. ओके. तिथं सुद्धा 99 वाल्यांना चान्सेस आहेतच लक्षात घ्या. बेस्ट कॉलेजेस आहेत. फक्त काय होतं माहितीये का, की तुम्ही दुसऱ्यांचा कोणाचा विचार करू नका. घरातल्यांशी डिस्कस करा. तुमचं मत काय होतं त्याच्यावर डिसिजन घ्या. बरं आता मुद्दा महत्त्वाचा पहिला हा होता. मला हे पॉसिबल होईल असं वाटत नाहीये. पुरावा द्या, मग त्याच्यावर विचार करूया आपण आणि पुरावा म्हणजे तुमची रिस्पॉन्स शीट ज्यात आम्ही स्कोर काउंट करू शकतो. प्रॉब्लेम काय होतोय मी तुम्हाला आणखीन एक सांगतो. जरा वेगळा विषय आहे थोडासा बरं का. स्टेटसला ठेवायचा आहे रिझल्ट. एडिट करून रिझल्ट ठेवणारी मुलं पण बघितलेत मी लक्षात घ्या. अगदी 10th स्टँडर्डला सुद्धा रिझल्ट एडिट करणारी मुलं आहेत. कशासाठी आहे? काय मिळणार आहे याच्यातून? काहीच मिळणार नाहीये. बरं, यश आलं असेल तर आनंद साजरा करू. यश आलं असेल तर का आलं? काय चुकलं? याच्यावर विचार करू. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्टुडंटशी मी बोललो तो रिपीटर आहे. ऑलरेडी 1 वर्ष घालवलंय. मग हे असं का झालं? काय चुकलं? याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे, मग मी सांगतोय तुमच्या लक्षात आलंय, की सी-ई-टी सेलकडून माझं मत आहे शक्यतो चुका होत नाहीयेत. तरी पण YouTubeवर मी व्हिडिओ बघितलेत 1-2 YouTubeवर चॅनलवर आहेत व्हिडिओ, की रिझल्टमध्ये ग्लिच आहे, काही प्रॉब्लेम आहे. मी याला पण नाही म्हणणार नाही हां. होऊ शकतंय, होऊ शकतंय. फक्त आपल्याला पुरावा गेला पाहिजे हे माझं मत आहे. कारण आता माझं सजेशन असं आहे, की पर्सेंटाइल पण कळालंय आता. रँक प्रिडिक्ट करण्यासाठी काय होतंय का बघा तुम्हाला कुठं बघा रँक प्रिडिक्टर ॲप कुठला आहे का बघा अंदाजे. तरी पण ठरलेलंच आहे मी तुम्हाला सांगतो. 99.7 पर्सेंटाइल 74 पर्सेंटाइल होते माझ्याच मुलाला. त्याची रँक 350 समथिंग होते. तो आता फायनल इयरला गेलाय. 3 वर्षापूर्वीच बोलतोय मी. आता ते जवळ-जवळ मला तर वाटतंय 99.7 कडे जवळ-जवळ 1000 कडे रँक जाईल असं पण मला वाटतंय इथं. आत्ताच्या ह्याच्यात म्हणूया आपण आत्ताच्या सिनेरिओमध्ये जवळ-जवळ 4 ते 5 लाख मुलं वाढलेत त्या स्टेजमध्ये दरवर्षीच्या तुलनेत वाढ-वाढ कन्सिडर करून. मग अशा वेळेस आपल्याला रँक 10,000च्या आत आली तर चांगलीच रँक आहे हे पण डोक्यात ठेवा. तर रँकची वाट बघूया आपण आता आणि रजिस्ट्रेशन करायला चुकवू नका. त्यात काही मिस्टेक करू नका. 10वी चे 12वी चे मार्क्स एंटर करताना मोठी चूक करतायत मुलं. काही तसं चुकू नका. नाव लिहिताना आता समजा जालंधर, तर जालिंदर नाव झालं तर मिस्टेक होते. होते ही मोठी मिस्टेक होते लक्षात घ्या. मग पुन्हा त्रास नकोय. त्यामुळे ऑप्शन आणि हो सगळ्यात महत्वाचं, की काउन्सिलिंगची मदत घ्याच. मी पुन्हा सांगतो, मी
3-4 नावं आहेत. नक्की त्यांना मेन्शन करतो नेहमीच मी. यश आराधे, ओके, समीर शेख, ओके. त्याच्यानंतर संदीप मिलाके, त्याच्यानंतर टेक एस्पायर. मी ॲक्चुअली सांगतो हा आपलेच स्टुडंट आहे. ते खाली नाव लिहिलंय मी. पी-आय-सी-टी मधले स्टुडंट आहेत. त्यांचं हे चॅनल जरा फॉलो पण करा. हे सगळे चॅनल फॉलो करा ना. काय बिघडतं? तुमच्याकडे आहे की वेळ? सगळेच माहिती सांगतायत ना, की ह्या सगळ्यांचे 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ना. फॉलो करायला काय जातंय तुम्हाला? काय जातंय सांगा बघू? उलटी चांगली माहिती मिळेल आणि या सगळ्यांनी सांगितलं होतं, की रिस्पॉन्स शीट मी सुद्धा सांगितलेलं डाउनलोड करायलाच पाहिजे. आता तुम्ही जर आता 12th मध्ये असाल, नेक्स्ट इयर सीईटी देणार असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. काही चुकत नाहीये. आपल्याला आपली रिस्पॉन्स शीट पाहिजे हे महत्वाचं आहे. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ज्यांना चांगला रिझल्ट मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन. त्याचं कमी आहे त्यांनी खचून जाऊ नका. ही काही एकच एक्झाम आहे. ह्याच्यावर सगळं लाईफ ठरणार आहे असं बिलकुलच नाहीये. बिलकुल नाहीये. हे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट.